कराडच्या ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. औंध येथील थोरातमळा आणि शिंदेमळा परिसरात अनेक कुटुंबांची घरे मोठ्या प्रमाणात कोसळली आहेत. तसेच गोठ्यांची छपरे उडून गेल्यामुळे जनावरांचेही नुकसान झाले आहे. याचबरोबर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कराडचे प्रांताधिकारी अतुल मेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या परिसरात ज्वारी, ऊस आणि कलिंगडाच्या पिकांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीज पुरवठाही खंडित झाला आहे. या पाहणीनंतर आमदार डॉक्टर भोसले यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी अभियंता स्वप्नील जाधव, कनिष्ठ अभियंता निखिलेश बाद्रायणी, माजी उपसरपंच कृष्ण थोरात, प्रकाश थोरात, महादेव थोरात, भाऊसाहेब थोरात, भरत थोरात, चंद्रकांत थोरात, राजेंद्र थोरात, अभिजित कोठावळे, बबन जाधव, सुनील जाधव, वैभव थोरात यांच्यासह कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी तसेच ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.